लाडक्या बहिणीसाठी नवीन मोठी अपडेट आली आहे, त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल। तर बघा, आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये जमा होऊ शकतात। लाडक्या बहिणींनो, तुमचे 4 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ई-केवायसी प्रक्रियेतील त्रुटीमुळे ज्या महिलांचे हप्ते डिसेंबर-नोव्हेंबर महिन्यापासून रोखले होते, त्या महिलांना मोठा दिलासा भेटणार आहे। या महिलांच्या खात्यामध्ये 4 महिन्याचे एकूण 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। तर बघा, महाराष्ट्र सरकारचे अत्यंत लोकप्रिय ठरलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। अनेक महिलांच्या खात्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून हप्ते जमा झाले नसल्याने चिंतेचं वातावरण होते। मात्र आता अशा महिलांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे ज्या महिलांचे पैसे रखले होते, त्यांना आता 4 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बघा, भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे केवायसी मुळे या ठिकाणी पर्याय चुकीचे निवडल्यामुळे नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल अशा 2 महिन्याचे हप्ते रखले गेलेले होते। त्यासोबत आता 19वा हप्ता म्हणजे तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे, त्याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत की हा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होऊ शकतो। आपण जर बघितलं, जानेवारी महिन्याची सध्या 15 तारीख आलेली आहे, परंतु सध्या 2 आठवडे जे आहेत या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे संपलेले आहेत। 15 तारीख या ठिकाणी संपून गेलेली आहे, तरी देखील अजून या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता देखील जमा झालेला नाही। त्यामुळे या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे जवळपास या ठिकाणी 4 महिने झालेले आहेत। आता बघा, यामध्ये आपण जर बघितलं, नोव्हेंबर आणि डिसेंबर भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले होते, परंतु त्यामध्ये काही लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या, ते म्हणजे ई-केवायसी या ठिकाणी चुकून त्यामध्ये वेगवेगळे पर्याय निवडले गेले होते। चुकीचे पर्याय त्यांच्याकडून निवडले गेले होते, त्याच्यामुळे त्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या गेल्या होत्या। तर त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असे या ठिकाणी लाभ जे आहेत ते थांबवले गेले होते। त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं, त्यांचे ते पैसे जमा झालेले नव्हते। ते पैसे या ठिकाणी रखलेले पैसे देखील तुम्हाला आता या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबत, म्हणजेच बघा, जानेवारी महिना संपलेला आहे, फेब्रुवारी महिनाही या ठिकाणी निम्मा संपत आलेला आहे, मात्र अजून देखील या ठिकाणी 2 हप्ते आणि मागचे रखलेले 2 हप्ते असे 4 हप्ते एकत्रित तुम्हाला भेटण्याची शक्यता असू शकते। बघा, नेमकं काय अडचण होती। लाडकी भीम योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर असेल किंवा नोव्हेंबर 2025 पासून हप्ते जमा झालेले नाहीत। त्याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी करताना झालेल्या चुका। अनेक महिलांना केवायसी प्रक्रिया दरम्यान विचारलेल्या प्रश्नाची चुकीचे उत्तर दिले किंवा तांत्रिक त्रुटीमुळे त्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती। परिणामी डिसेंबर असेल, नोव्हेंबर असेल, जानेवारी आणि आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचू शकेल नाही। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना हे सर्व 4 हप्ते जमा झालेले नाहीत। आता बघा, कमीत कमी जानेवारी महिन्याचा हप्ता तरी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता जमा होणं अपेक्षित होतं, मात्र तोही हप्ता जमा झालेला नाही। मागचे थकीत हप्ते जे आहेत, काही लाडक्या बहिणींना जमा झाले, डिसेंबर असेल, नोव्हेंबरचे हप्ते जमा झाले, परंतु काही जणांचे हे हप्ते जमा झालेले नाही। त्याच्यामुळे आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच विचारा। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। नवीन अपडेट आल्यास सर्व लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवल्या जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना अशीच अपडेट पाहायला मिळत राहील।